शिवाजीच्या यशाचे एक कारण पुन्हा सांगून बुजवलं गेलंय, ते म्हणजे शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न झाली होती म्हणून शिवाजी यशस्वी झाला। महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री शिवाजींची भवानी तलवार शोधून आणून लोकप्रिय व्हायच्या उद्योगात बराच काळ होते, तर दुसरीकडे महाराष्ट्रात आमचे राज्य येणार असे स्वप्न उराशी बाळगणारे दुसरे नेते महाराष्ट्रातून जय शिवराय जय भवानी असा गजर उठला आहे। शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार पोर्तुगालमध्ये तयार झाली होती, ते आता संशोधकांनी दाखवून दिलेले आहे। पोर्तुगालमध्ये धातूपासून तलवारी तयार करण्याचे शास्त्र आपल्यापेक्षा जास्त प्रगत होते। पोर्तुगीजांबरोबर गोव्यात ही तलवार आली, तिथून ती सावंतांकडे गेली व तिथून शिवाजी महाराजांकडे आली असा खरा इतिहास आहे। या इतिहासाशी या तलवारीशी भवानी मातेचा काहीही संबंध नाही। साताऱ्यातील राजवाड्याची तलवार आहे, ही तलवार शिवाजी महाराज वापरीत असे सांगितले जाते। ती भवानी तलवार आहे की नाही या संबंधी वाद आहे, परंतु साताऱ्याच्या म्युझियम मधील या तलवारीवर मराठी भाषेतील अक्षरे आहेत। आजही ही तलवार कुणाचंही पाहता येईल। लोकांचा अडाणीपणा, लोकांची श्रद्धा हेच आपले भांडवल करून लग्न चालून पाहणारे लोकांना सत्य समजून देण्यास तयार नसतात। सारखे सारखे सकाळ संध्याकाळ जय शिवाजी जय भवानी म्हणल्याने शिवाजी समजत नाही। महाराष्ट्र राज्यामध्ये शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। शिक्षण पॅटर्न म्हणून सर्व विद्यार्थी सुशिक्षित हे दाखवण्याचा असा केविलवाणी प्रयत्न केला जातो, तसेच राज्याचे मुख्यमंत्री सगळेच राज्यकर्ते सुशिक्षित आहेत असं दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत। आमची प्राधान्यानं मागणी राहील, संजय गायकवाड सारख्या अंगठा बहादूर आमदारासाठी प्रौढ शिक्षण वर्ग सुरू करावेत, कारण कॉम्रेड गोविंद पानसरे शिवाजी कोण होता या वाक्याचा अर्थ जर संजय गायकवाडला कळत नसेल तर ज्या शिवसेनेमध्ये संजय गायकवाड राजकीय कारकीर्द सुरुवात केली त्या शिवसेनेचे जनक, ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणतात बाळासाहेब ठाकरे, त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरेंनी शिवाजी महाराजांना दगलबाज शिवाजी म्हटलेलं आहे। दगलबाज आणि दगाबाज याच्यामधला फरक कळणं तितकंच महत्वाचं आहे। वाकड्या दाराला वाकडी मेट ठोकणारा तो दगलबाज शिवाजी हे समजून घेण्यासाठी राज्यकर्त्यांचा प्रौढ शिक्षण वर्ग सुरू करावा आणि हे काम विद्यमान मुख्यमंत्री, सुशिक्षित मुख्यमंत्री, पदवीधर मुख्यमंत्री, ॲडव्होकेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरू करावं हे आमचं या दिवसाचं निमित्तानं निवेदन राहणार आहे। कारण आंबेंना धमकी दिल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये पुरोगामी लोकांनी प्रचंड असंतोष निर्माण झाला। ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे आमच्या थोरल्या भगिनी यांनी संघटनेला हाक दिली आणि शिवरायांच्या पुतळ्याजवळ शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन, चिंतन आणि मनन झालं। माझ्या माहितीप्रमाणे हे पुस्तक संजय गायकवाडने डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेणं काळाची गरज आहे। एवढं सांगेन। जय भीम, जय भारत, जय शिवराय।